पुन्हा एकदा रोहिणी खडसेंनी तुमच्यावर आरोप प्रत्यारोप टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, चांगलं मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकण्याचं एवढंच काम आहे. महिला आयोग म्हणून एका पक्षाचे नाही. राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे. ज्यांचा अभ्यास नाहीये त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार. गेले 2 वर्षात फक्त साड्या आणि टिकलींवरती आंदोलन करणारी, पुढची 5 वर्षही त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत. कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या लोकांवरती चर्चा करण्यापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय. विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत. त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीये. मला कौतुक वाटतंय सगळ्या गोष्टी. तुमचं नाव घेतल्याच्या पुढे त्यांचं देखील. आणि दुसरी गोष्ट, खडसेबाईंना खरं तर संघटना त्यांच्याकडे आता जी आहे ती मी बांधलेली आहे. त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी नियुक्तीपत्र दिलेली. ती संघटना त्यांना चालवता येत नाहीये. पण तरी सुद्धा सुब्रा सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकरवर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील. काल दिवसभर कार्यक्रम केले, कुठेही बातमी झाली नसेल, पण रुपाली चाकणकरवर बोलल्या बातमी झाली का नाही. ही ताकद आहे रुपाली काय चाकणकर. सल्ला देणार का पक्षवाढीसाठी या पुढे? सल्ला द्यायची गरज नाहीये. पक्षाने जबाबदारी दिली ती जबाबदारी पेलली पाहिजे. ही विधानं जी आहेत, स्वतःच्या 6 टर्म सुरक्षित असलेला वडिलांचा मतदारसंघ लेकीला 2दा देऊनही साम दाम दंड भेद वापरूनही, वडिलांचं नाव वापरूनही निवडून येत नाही. त्याच मतदारसंघातून भाऊजाई निवडून जाते, वडील निवडून जातात, आपण जात नाही. त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि राहिला विषय, दुसऱ्यांच्या कमेंट वाचा म्हणणाऱ्यांनी स्वतःचे कमेंट बॉक्स बंद केलेत. शेवटी वार केला तर प्रतिवार झेलाला सुद्धा खमकं नेतृत्व लागतं, ताकद लागते. ती आम्हाला. शेवटचा प्रश्न, महिलांना तक्रारी तुमच्याकडे पोहोचण्यापर्यंत मुंबई गाठावी लागते. येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यासारखा हा मोठा हब आहे, या ठिकाणी तुमचं कार्यालय स्थापन झालं तर भविष्यात त्यांना तक्रारी. तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं, राज्य महिला आयोगाचं माझं मुख्य कार्यालय मुंबईमध्येच आहे. 6 विभागीय कार्यालय, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एक शासकीय आणि एक निमशासकीय अशी भरोसा सेलच्या माध्यमातून वन स्टॉप सेंटर आणि ही सगळी यंत्रणा कार्यरत आहे. 155-209 हा टोल फ्री क्रमांक आहे, मेल आयडी आहे, पत्ता आहे. त्या ठिकाणी ते तक्रारी दाखल करू शकतात. आणि या सगळ्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण असेल, जिल्हा सत्र न्यायालयाच्या माध्यमातून असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही महिलांना व्यासपीठ दिलेले आहे. त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या तक्रारी मांडाव्या असं मला वाटतं.